नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यासाठी तारीख फिक्स झालेली आहे। बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे। म्हणजेच उद्यापासून 4 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर आधी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। 18 नोव्हेंबर हे ई-KYCची शेवटची तारीख दिलेली आहे आणि 18 नोव्हेंबरच्या आधी आपल्याला ई-KYC करणं हे गरजेचं आहे, नाहीतर आपला लाभ हा बंद होईल। पोस्टरसुद्धा रिलीज झालेला आहे, पाहू शकता। आणि 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी हा जमा होणार आहे। 4 नोव्हेंबरपासून हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये हा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची ई-KYC झाली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हा हप्ता 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे।